नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये. कोरोनामधनं आपण बाहेर पडलेलो आहोत. कोरोनाचं लॉकडाऊन बघितलेलं आहे. त्याच्या नवीन-नवीन फेजेस बघितल्या आहेत. त्यात झालेले म्युटेशन्स बघितले आणि त्यानंतर आता कोरोना नंतरचं जग आपण अनुभवतोय आणि त्या सगळ्या जगामध्ये आपण सगळं जगतोय. हे सगळं सुरू असताना आणि कोरोनाने आपली नुकताच काही वर्षापूर्वी पाठ सोडलेली असताना, आता एक नवीन व्हायरस जगामध्ये धुमाकूळ घालतोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्याची सुरुवात ही पुन्हा एकदा चीनमधनं झालेली आहे. चीनमध्ये एच-एम-पी-व्ही नावाचा एक व्हायरस आढळलेला आहे आणि तिथल्या अनेक लोकांमध्ये याचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा चिंता लागून राहिलेली आहे, की जसा कोव्हिडचा आउटब्रेक झाला होता, तसाच पुन्हा एकदा आउटब्रेक जगभरात होऊ शकतो का? भारतामध्ये सुद्धा या विषाणूचे सध्या बेंगलोरमध्ये एक पेशंट सापडलेला आहे आणि त्याचबरोबर जशी माहिती मिळते त्याप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा या संदर्भातला एक पेशंट सापडलेला आहे. त्यामुळे या सगळ्या नवीन आजाराचा भारतात सुद्धा प्रसार होऊ शकतो का? नेमका हा नवीन रोग काय आहे आणि तो किती धोकादायक आहे? कोव्हिड प्रमाणेच या सगळ्या रोगाची लक्षणं आहेत का? आणि कोव्हिड प्रमाणेच आपल्याला सगळी खबरदारी घ्यावी लागणार आहे का? हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय आणि हे सगळं बोलण्यासाठी आपल्या सोबत आरोग्य तज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. भोंडवे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं मुंबई नमस्कार. तकमध्ये. आपण बघतोय की कोव्हिडमध्ये तुम्हा तुमचे आम्ही अनेक इंटरव्ह्यूज केलेले आहेत आणि तुमच्या इंटरव्ह्यूजमुळे आणि ते जे माहिती मिळाली त्याच्यामुळे खूप लोकांना फायदा झाला. खूप लोकांच्या मनातली भीती कमी व्हायला सुद्धा मदत झाली होती. आता सर, पुन्हा एकदा एक भीती निर्माण झालेली आहे. बातम्यांमधनं जसं दाखवलं जातंय त्याप्रमाणे हा जो नवीन व्हायरस आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. नेमका हा व्हायरस काय आहे? आणि खरंच तो इतका धोकादायक आहे का, की आपण त्याची काळजी करायची गरज आहे? धन्यवाद. मला सर्वात प्रथम एक गोष्ट खूप महत्वाची सर्वांना सांगायची आहे, ती म्हणजे हा विषाणू नवीन विषाणू नाही. हं. आपल्याला फक्त याची माहिती किंवा याचं नाव आता सर्वसामान्यांना माहिती झालं, परंतु एच-एम-पी-व्ही किंवा ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस हा हो. वैद्यकीय जगताला खूप वर्षांपासून माहिती आहे. हं. साधारणतः 2001 साली तो हं. त्याचं आयसोलेशन करून म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या तो वेगळा काढून त्याचे सर्व गुणधर्मही तपासले गेलेले, त्याचा अभ्यासही पूर्ण झालेला आहे. आणि 2001च्या आधीपासून त्याच्या अनेकदा अनेक देशांमध्ये साथी आल्या होत्या. आता ह्या 2001 नंतर सुद्धा 2017-18 मध्ये चीनमध्ये पुन्हा एकदा अशीच साथ आली होती. जपानमध्ये याची साथ आली होती. मलेशियामध्ये होती. अमेरिका आणि कॅनडासारख्या देशातही याचे काही रुग्ण सापडलेले आहेत. एवढंच नव्हे तर तुम्हाला मी निश्चित सांगतो की भारतीय काही तज्ञांच्या मते हा एच-एम-पी-व्ही व्हायरस हा यापूर्वीही आपल्या भारतामध्ये दरवर्षी याचे रुग्ण असणार आहेत. कारण हा एक अतिशय सर्वसामान्य सर्दी खोकला किंवा जो ताप येतो त्या गटातला हं. आजार आहे. म्हणजे फ्लू म्हणतो आपण, इन्फ्लुएन्झा त्या गटातला आजार आहे. फक्त प्रश्न एवढाच होता की त्याचं निदान म्हणजे त्याचं हे करून थ्रोट स्वॅब घेऊन त्याचं निदान यापूर्वी आपण कधीच करत नव्हतो. ते आता केलं जाणार आहे. त्याच्यामुळे हा विषाणू नवीन नाही. आणि दुसरी एक हं. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोरोनामध्ये तो फक्त चीनमधून निघाला. जानेवारीमध्ये तो जाहीर झाला कोरोनासारखाच. आणि श्वसन संस्थेतून किंवा श्वासामधून पसरणारा आजार आहे हे सोडता त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फार साम्य नाही. एक लक्षात घ्या की याची लक्षणं ही तशीच साधी आहेत. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला बाधा होते त्यावेळेला नाक गळणं किंवा नाक चोकप होणं, नाक चोंदणं, हं. त्यानंतर घसा खवखवणं, घसा दुखणं, खोकला येणं किंवा मग ताप येणं. आणि मग त्यानंतर जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर बऱ्याचदा मग किंवा ज्यांना अस्थम्याचा त्रास आहे, ज्यांना क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा सीओपीडी सारखे आजार आहेत, ज्यांना प्रतिकारशक्ती ज्यांची कमी आहे म्हणजे विशेषतः 5 वर्षापेक्षा लहान मुलं किंवा 65 वर्षावरच्या हं. वयोगटातले ज्येष्ठ नागरिक यांना किंवा ज्यांना काही एच-आय-व्ही सारखा आजार आहे, मधुमेह नियंत्रणात नाहीये किंवा कर्करोगाची केमोथेरपी झाली आहे आणि यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा लोकांना हा थोडासा मग जास्ती गंभीर स्वरूप धारण करू शकतो. प्रत्येक वेळेला करेलच असंही नाही. तर हं. त्यामध्ये मग काय होतं की तो श्वासनलिकेतून पुढे सरकतो, मग खोकला खूप वाढतो. श्वासनलिकेतून पुढे गेल्यानंतर फुफ्फुसामध्ये गेला की त्याला फुफ्फुसाला सूज येते, ज्याला आपण न्यूमोनिया म्हणतो. तर या हं. प्रकारचा हा आजार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. कारण हा तसाही साधारणतः 5 ते 10 दिवसात पूर्ण बरा होऊ शकतो. याला फारशी औषधही लागत नाही. आपण प्रतिबंधक उपाय आणि जर काही त्रास झाला तर सर्दी, खोकला, तापाची औषधं, विश्रांती
आयसोलेशन एवढ्या गोष्टी केल्या तर आपण याच्यातून निश्चितपणे बरेही होऊ शकतो. निश्चित. सर, तुम्ही एक उल्लेख केला की हा नवीन व्हायरस नाहीये. याच्या आधी सुद्धा तो आला होता. त्याचा नव्याने आपल्याला खरं तर ओळख झालेली आहे सगळ्याची. पण याची तीव्रता कशी आहे? म्हणजे आपण कोविडमध्ये बघितलं, जसं तुम्ही उल्लेख केला की जानेवारीमध्ये हे सगळं समोर आलं आणि त्यानंतरचे आपण लॉकडाऊन्स बघितलेले आहेत. जगभर त्याचा प्रसार बघितलेला आहे. हा व्हायरस नेमका प्रसारित कसा होतो आणि त्याची तीव्रता नेमकी किती असते? तुम्ही काळजी घ्यायला सांगितलं लहान मुलांची वगैरे, पण जे प्रौढ लोक आहेत त्यांना सुद्धा याचा धोका असू शकतो का? आणि याचा वेग किती असतो प्रसाराचा? आता आपण जर पाहिलं तर साध्या भाषेमध्ये आपण माहिती घेऊ की कुठल्याही रोगाची तीव्रता केव्हा असते. आपण हं. म्हणतो की तो किती वेगाने पसरतो, एका हं. माणसापासून दुसऱ्या माणसामध्ये किती वेगाने जातो हां. आणि तो झाल्यानंतर त्याचा त्या आजार गंभीर स्वरूप किती वेगाने धारण करू शकतो. आणि हं. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मृत्यूदर किंवा गंभीर होऊन ती व्यक्ती इन्व्हॅलिड होण्याची शक्यता किती किती दिवस असते. तर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये हा करोना इतका वेगाने पसरत नाही. अर्थात हं. करोनामध्ये सुद्धा सुरुवातीचे किंवा तिसऱ्या चौथ्या लाटेतले जे विषाणू होते ते फारसे वेगाने पसरत हां. नव्हते. हे तुम्हाला आठवत असेल, म्हणजे ओमायक्रॉन सारखा जो व्हेरिएंट होता, बरोबर. तसं ह्या आजारामध्ये हा वेगाने फारसा पसरत नाही. हा लोकांमध्ये तीव्रता फारशी धारण करत नाही. याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होणं जे कोरोनामध्ये सर्वात जास्ती हं. धोकादायक होतं, की पेशंट रुग्णाला बाधा झाल्यानंतर तो काही तासांमध्ये किंवा एखाद 2 दिवसामध्ये त्याचा ऑक्सिजन खाली जायला लागायचा आणि हं. ऑक्सिजन कमी पडल्यामुळं मग त्याला इतर त्रास व्हायचे, कारण तो न्यूमोनिया लवकर व्हायचा. तसं यामध्ये ऑक्सिजनची गरज फारशी भासत नाही. फार रुग्णांमध्ये हं. भासत नाही आणि सर्वात हं. महत्त्वाचं म्हणजे याचा मृत्यूदर करोनाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. त्याच्यामुळं हं. हा आजार हा करोनाच्या तुलनेमध्ये फारसा वेगाने पसरणार नाही आणि हं. जे कोणी बाधित होतील त्यांची योग्य ती त्यांनी काळजी घेतली, अगदी वैयक्तिक स्वरूपात किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन, तर ते जवळजवळ सर्व रुग्ण हे नक्की बरे होण्याची शक्यता आहे. हं. याची नेमकी सर तपासणी कशी केली जाते? कारण आपण बघितलं की कोव्हिडच्या वेळेसमध्ये तो स्वॅब घेतला जायचा आणि त्यानंतर त्याच्या काही पर्टिक्युलर लॅब्स होत्या तिथेच ती तपासणी होत होती. याची ही तपासणी सगळ्या लॅब्समध्ये होते का? ती माफक दरात असते का? आणि दुसरी गोष्ट, एखाद्याला जर हा निदान झालं या रोगाचं, तर नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे? एक लक्षात घ्या, की याची तपासणी ही जी आहे, हे साहजिकच रुग्णाची लक्षणं, त्याची हिस्ट्री, त्याचे कॉन्टॅक्ट, त्याला तो अशा पद्धतीच्या इतर रुग्णाबरोबर आला होता का? यामधून हं. त्याच्या निदानाबद्दल किंवा त्याला तो आजार झालाय याच्याबद्दलची शंका घेता येते. आणि त्यानंतर त्याची आजाराची खात्री करून घेण्यासाठी करोनाप्रमाणेच त्याचा थ्रोट स्वॅबच घेतला जातो. आणि त्यामध्ये ते जे विषाणू असतील, ते विषाणू तपासले जाऊन त्याचा रिपोर्ट हे करून ते जर HMPV विषाणू सापडले तर त्याचं निदान पक्कं होतं. म्हणजे तपासणीची पद्धत तीच आहे, निदानाची पद्धत तीच आहे. आता यामध्ये प्रतिबंधक उपाय आणि उपचार. प्रतिबंधक उपाय आहेत ना, ते सुद्धा कोरोनासारखे आहेत, कारण हा श्वासातूनच पसरणारा आजार हं. आहे. हं. त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप झाला असेल, तर त्याच्या संपर्कात तुम्ही जायचं नाही किंवा त्या व्यक्तीला, तुमच्या घरातली व्यक्ती असेल तर त्याला आयसोलेट ठेवायचं. तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्यावेळेला तुम्ही नाकातोंडावर मास्क घातला पाहिजे. हं. योग्य पद्धतीचा मास्क घातला हं. पाहिजे आणि त्याचप्रमाणे हा आजार शिंकातून, खोकल्यातून ते तुषार उडतात. त्यामधून पसरत असल्यामुळं हे तुषार ज्या सरफेसवर, म्हणजे कुठलेही टेबल, खुर्च्या, दारं किंवा जिन्याचे कठडे, अशा अनेक गोष्टींवर हे तुषार आणि तुषारांमधून जाणारे विषाणू पसरतात. त्यांना आपला हात लागला आणि तो हात आपण जर नाकातोंडाला लावला, तर आपल्याला बाधा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं दुसरी जी काळजी आहे ती कोरोनासारखीच, नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा. या हं. पलीकडं याच्या प्रतिबंधक उपाय काही फारसे वेगळे नाहीत. हं. त्यांच्यापासून आयसोलेशन ठेवा. आणि समजा जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप झाला, तर पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका, हातपाय गाळू नका. त्याच्यावर तुम्ही विश्रांती घ्या. जर सर्दी, खोकलाच नुसता असेल, तर साध्या गरम पाण्याच्या गुळण्या करणं, विश्रांती घेणं, तापाची औषधं घेणं, हीच काळजी घ्यावी लागेल. आणि जर दम लागायला लागला, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, खोकला खूप यायला लागला, खोकल्यातून जर रक्त पडायला लागलं, ताप हं. जो आहे तो 102, 103, 2-3 दिवस राहिला, तर मात्र तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल डॉक्टरांच्या सल्ल्याने. निश्चित. सर, सगळ्यांना एक काळजी लागून राहिलेली की पुन्हा एकदा आम्हाला मास्क घालावे लागतोय की काय, अशी एक भीती निर्माण झाली. आणि दुसरीकडे आता जे सगळं वातावरण आहे, थंडीचे दिवस आहेत आणि इतर प्रदूषण, याच्यामुळे अनेकांना व्हायरल इन्फेक्शन सुद्धा होत आहे. सर्दी, तापासारखे अनेक रुग्ण आहेत.
तर मग कुठल्या रुग्णांनी ही तपासणी करणं गरजेचं आहे का? आपण जी खबरदारी आहे ताप सर्दीसाठी जी होते तीच घेऊन आपण याच्यातनं बरे होऊ शकतो? हा कालावधी किती आणि कुणी तपासणी करणं आवश्यक आहे? आता यामध्ये पुन्हा लक्षात घ्या की हेही कोविड सारखंच आहे. तुम्ही जर रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर तुमची तपासणी करून घ्यायला पाहिजे. पण हे आता थंडीचे दिवस आहेत, अनेक प्रकारचे सर्दी खोकल्याचे आजार आहेत, तर हो. त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला तपासणी करून घ्यायची गरज नाही. पण ज्या वेळेला असं ताप जास्ती असेल, खोकला जास्ती असेल किंवा तुम्हाला दम लागायला लागला, तर मात्र हं. तुम्हाला नक्कीच तपासणी करून घ्यावी लागेल आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर तर ती तपासणी केली जाईलच. त्याच्यामुळं योग्य त्या लॅब्स आणि योग्य त्या ह्या जाहीर होतीलच. त्या पद्धतीने याच्या तपासण्या आपल्याला करून घ्याव्या लागतील. आणि काळजी घ्यायची म्हणजे अंगावर काढू नका, मनाने औषधं घेऊ नका आणि जर काही तुम्हाला त्रास झाला असेल तर सुट्टी घ्या. बऱ्याचदा आपण हं. असं करतो की सर्दी खोकला हो, ताप झाला तरी लोक काम हो, करत राहतात. हो. कामावर ऑफिसमध्ये जात राहतात. मुलांनाही हं. शाळेमध्ये पाठवावं लागतं. तर या हं. गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील. बरोबर आहे. सर अगदी शेवटचे 1-2 प्रश्न ते म्हणजे की याच्यासाठी कुठली लस आहे का आपल्याला देण्यात आलेली आहे? कारण हा आजार आधीपासूनच आहे तुम्ही जसं म्हणालात रोग आधीपासून आहे. तर याच्यावर कुठली लस आहे का? किंवा ती त्याच्या संदर्भात कुठला अभ्यास सुरू आहे का? मुख्य म्हणजे ही लस जी आपण म्हणतोय, ही आत्ता तरी निश्चितच उपलब्ध नाही. हं. पण कोरोनाच्या काळामध्ये कोरोना जसा अतिशय नव्याने उगम पावलेला, कुणालाही माहितीच नव्हता. तो ज्यावेळेला आला, त्यावेळेला त्याला नॉव्हेल कोरोना व्हायरस असं नाव दिलं. हो. पण नंतर त्याचं SARS-CoV-2 हे शास्त्रीय नाव आलं. तोपर्यंत त्याचा अभ्यास झाला नव्हता. आणि त्यामुळं त्याची लस तयार करण्यासाठी त्याचे काय गुणधर्म आहेत त्या विषाणूचे, त्याप्रमाणे त्याची लस तयार करायला काही महिने, जवळ-जवळ वर्ष लागलं. कारण हं. 2021 पासून लस देणं सुरू झालं. काही देशात लवकर झालं, पण साधारणतः वर्ष लागलं. तसं ह्या विषाणूचं होणार नाही. आत्ता जरी कुठली लस नाही असं असलं, तरी सुद्धा ही साथ जर पसरू लागली आणि लशीची आवश्यकता आहे असं वाटू लागलं, तर ह्या आजाराची माहिती, ह्या विषाणूची माहिती ही 2001 पासून वैद्यकशास्त्राकडे असल्यामुळं त्याची लस लवकरात लवकर बनेल. आणि तुम्हाला माहिती आहे इव्हन कोविडची सुद्धा लस जी बनली ती हो. एआयच्या मदतीमुळं फार वेगाने बनली. अदरवाईज अनेकदा अनेक लसींना वर्षानुवर्ष लागतात ती बाजारात यायला. परंतु कोविडची लस ही 6 महिन्यात आली. तशी जर वेळ आली, तर ही लस महिना 2 महिन्यात सुद्धा येण्याची शक्यता आहे, जर गरज वाटली तर. त्यामुळे ते घाबरण्याचं कारण नाही. आणखीन एक हं. गोष्ट मी सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना सांगू इच्छितो, ते म्हणजे अनेकांना अशी भीती वाटते, की पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का? हो. तर लॉकडाऊन का झाला होता हे लक्षात घ्या, की साथ वेगाने वाढत होती आणि मृत्यूदर वाढत चालला होता. लोकांमध्ये घबराट होती आणि ती साथ रोखण्यासाठी तो एक सार्वजनिक प्रमाणामध्ये घेतलेला प्रतिबंधक उपाय होता. त्याच्यामुळं हं. हा आजार आत्ता तरी असा वाढण्याची शक्यता दिसत नाही. त्याची हं. शंका सुद्धा घेण्यासारखं काही हे जगामध्ये कुठेही नाही. यापूर्वी सुद्धा अनेक देशांमध्ये ह्या विषाणूच्या साथी आल्या होत्या. त्याची महामारी झाली नव्हती किंवा तो असा कुठलाही काळजी करण्या इतक्या वेगाने पसरला नव्हता. त्यामुळं हं. लॉकडाऊन लागण्याची शक्यता खूप कमी आहे आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंधनं पडणं ही शक्यता कमी आहे. परंतु हं. हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे, की हं. जसं कोरोनाचे वेगवेगळे प्रकारचे व्हेरियंट किंवा हो. त्याचे जे उपप्रकार तयार होत गेले, त्याप्रमाणे याचा जर उपप्रकार आत्ता जो काही आहे, तो जर व्हिरुलंट असेल, तो जर खूप वेगाने पसरणारा असेल, त्याने जर मृत्यूदर वाढणार असेल, तर मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. पण आत्ता या क्षणी तरी जो विषाणू पसरतोय जगामध्ये, त्यामध्ये हं. मृत्यूदर फारसा नसल्यामुळं मला असं वाटतं, की लॉकडाऊन काही पसरणार नाही. त्याच्यामुळं हं. सांगायचा उद्देश हाच, की काळजी करू नका, फक्त काळजी घ्या. याच्याबद्दलची हं. माहिती जरूर घ्या, पण त्या माहितीने आपले हातपाय गाळू नका. त्या हं. गोष्टींचे आपण अवलंब केला पाहिजे. निश्चित. सर कोविड नंतर अनेकांना भीती बसलेली आहे सगळ्या गोष्टींची आणि त्याच्यामुळेच लोकं या सगळ्याबद्दल जागरूक सुद्धा झालेली. अगदी जाता शेवटचा प्रश्न. लोकांना प्रश्न पडतोय, की अनेक जसं आपण म्हटलं, की थंडीचे दिवस आहेत त्यामुळे वेगवेगळे लोकांना सर्दी खोकला होतोय, पडसं होतंय. या सगळ्यामध्ये अ, ह्या सगळ्या हा नवीन विषाणू आला असेल किंवा आपण म्हणू शकतो, की तो जुनाच रोग आहे पण नव्याने त्याची आयडेंटिफाय झालाय. आम्हाला मास्क लावावा लागेल का? म्हणजे लोकं ट्रॅव्हल करतात, लोकलमध्ये फिरतात, गाड्याने जातात, बसमध्ये फिरतात. मास्क लावणं किती महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये आणि आत्ता जसं आपण कोव्हिडमध्ये कंपल्सरी केलं होतं मास्क लावणं, तसं काही होऊ शकतं का?
मास्क हा खरं तर तुमची स्वतःची काळजी घेण्यासाठी आहे. तो जरी त्यावेळेला सक्ती केली होती कारण तो इतरांना वेगाने पसरत होता. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःहून मास्क लावला पाहिजे. ती सक्ती करण्याची वेळ येताच कामा नये. ही आजाराची साथ पसरण्याची शक्यता कमी आहे, पण ती जर खूप वाढली, यदाकदाचित काही टक्के शक्यता आहे, समजा एक 2-5% ची शक्यता आहे. त्याप्रमाणे सर्व राज्यांमध्ये, सर्व देशांमध्ये जर वाढत गेली, तर मात्र आपल्याला मास्क कंपल्सरी होईल. परंतु ती शक्यता उद्भवण्यापूर्वीच जर आधीपासूनच स्वतःहून आपण मास्क वापरायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं, की मास्क वापरण्याची सक्ती करण्याची वेळच येणार नाही. निश्चितच. खरं तर खूप-खूप धन्यवाद सर ह्या सगळ्या माहितीबद्दल. आणि लोकांमध्ये अनेक प्रश्न होते या सगळ्या संदर्भातले, अनेक काळजी होती. नेमका हा नवीन रोग काय आहे? तो पसरतो कसा? आणि कोविड प्रमाणे या सगळ्या गोष्टीची लक्षणं आहेत, हे सगळं लोकांना जाणून घ्यायचं होतं. आणि अर्थातच आपल्या चर्चेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकांपर्यंत गेली असतील. त्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली असेल अशी आपण आशा करूयात. आणि अर्थातच वेळोवेळी याबद्दलची माहिती घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊ. या सगळ्या संदर्भातली माहिती सुद्धा आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. तुम्ही सगळे या सगळ्या ह्याच्यामध्ये जॉईन झालात, हा सगळा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.